कष्टाची कमाई. स्वामी कृपा चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजची ही गोष्ट आहे जी कष्टाची कमाई ही नेहमी श्रेष्ठ असते. चला तर मग ऐकूया. श्रीमंती ही फक्त पैशांनी मोजली जात नाही, ती मोजली जाते प्रामाणिक कष्टांनी. आजची ही गोष्ट याच सत्यावर आधारित आहे. एका नगरात दोन चोर राहत होते. ते रोज चोरी करत असत आणि मिळालेली कमाई दोन भागात वाटत असत. एक भाग स्वतःसाठी आणि दुसरा भाग ईश्वराला अर्पण करत असे. एका रात्री ते नेहमीप्रमाणे चोरीसाठी बाहेर पडले, पण खूप प्रयत्न करूनही त्यांना चोरी करण्याची एकही संधी मिळालेली नाही. थकून भागून दोघीही एका मंदिराच्या ओट्यावर जाऊन बसली. तेवढ्यात तेथे एक संत आले. संतांनी त्यांचा परिचय विचारला. दोघा चोरांनी आपले खरे स्वरूप प्रामाणिकपणे सांगितले. हे ऐकून ते संत म्हणाले, तुम्ही जे करता आहात ते योग्य आहे की अयोग्य, याचा कधी विचार केला आहे का? चोर म्हणाले, महाराज, आम्ही जे करतो आहे ते चांगलेच आहे, कारण चोरीतून मिळालेली कमाई आम्ही दोन भागात वाटतो. एक स्वतःकडे ठेवतो आणि दुसरं ईश्वरचरणी अर्पण करतो. हे ऐकून संतांनी आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि तो चोरांच्या हातात देत म्हणाले, आज तुम्हाला चोरी करता आली नाही म्हणून निराश वाटत आहे. हा घ्या कोंबडा. याचे दोन भाग करा. एक स्वतःसाठी ठेवा आणि दुसरा ईश्वराला अर्पण करा. हे ऐकताच दोघेही चोर स्तब्ध झाले. संतांच्या बोलण्याचा खरा अर्थ त्यांच्या लक्षात आला. ते नम्रपणे म्हणाले, महाराज, आज आम्हाला मोठा धडा मिळाला. इथून पुढे आम्ही चोरी करणार नाही. आम्ही कष्टाची प्रामाणिक कमाई करू आणि जगू, आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी अर्पण करू. दोघांनीही संतांना नमस्कार केला आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्धार करून पुढे निघून गेले. तात्पर्य: पापाची कमाई असंतोष आणि दुःख देते, तर कष्टाची कमाई मनाला समाधान, शांतता आणि आत्मिक सुख देते. प्रामाणिक कष्ट करा, देव उशीर करेल पण अन्याय कधीच करणार नाही. अशा प्रेरणादायी गोष्टींसाठी, बोधकथेंसाठी फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.